एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। पीक विमा घोटाळा प्रकरणात कृषी विभाग आता मोठा निर्णय घेणार आहे। पीक विमा घोटाळ्यातल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अन्य योजनांसाठी पुढील 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पीक विमा घोटाळ्याबद्दलची माहिती कालच आपण उघडकीस आणलेली होती आणि याबद्दल माहिती दिलेली होती आणि या संदर्भात आता एक मोठा निर्णय येतोय। अधिक माहिती द्या। एबीपी माझा गेल्या काही दिवसांपासून पीक विमा घोटाळ्याच्या अनेक बाबी पुढे काढल्यात आणि खास करून कांदा पीक विमामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला होता, ज्यामध्ये कृषी क्षेत्रावरती लागवड नसतानाही कांदा पीक दाखवलं गेलं। काही शेतकऱ्यांनी 1 एकर असताना सुद्धा 3, 4, 5 एकर अशा पद्धतीची लागवड दाखवली गेली आणि विम्यामध्ये घोटाळा केल्याचं समोर आणलं होतं। असंच फळबागामध्ये देखील झालेलं होतं आणि 2 पीक विमामध्ये मोठ्या प्रमाणावर परतावा जास्त मिळतो म्हणून घोटाळा करण्यात आलेला होता। आता कृषी आयुक्तालयाने याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण की वर्षानुवर्ष हे सगळे प्रकार सुरू आहेत। त्यामुळे यामध्ये जे कोणी शेतकरी किंवा इतर कोणी ज्या संस्था आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल आणि शिवाय ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा पीक विम्यामध्ये घोटाळा केलाय त्यांना कुठल्याही कृषी विषयीच्या ज्या योजना आहेत त्याचा पुढील 5 वर्ष लाभ घेता येणार नाही, अशा प्रकारचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्यात मान्यता जर दिली तर अशा पद्धतीचा हा पीक विमा घोटाळा जो होतो त्यावर आळा बसण्याची शक्यता आहे। आणि शिवाय गुन्हे दाखल करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचा घोटाळा होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाने हे पाऊल उचललंय आणि यासाठी एबीपी माझानं सातत्यानं पाठपुरावा केला होता। कृष्णा, सातत्याने पाठपुरावा करून हे प्रकरण समोर आणलं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।